विधिमंडळ अंदाज समिती बुधवारी धुळे दौऱ्यावरती होती आणि त्याच वेळी शासकीय विश्रामगृहावरती 2.25 कोटींची रोकड सापडली आणि अनेक सवाल यामुळे उपस्थित होऊ लागले। याबाबत आमदार अर्जुन खोतकरांना सवाल केला असता ते उलट पत्रकारांवरच भडकले। बघूया। धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या 2.25 कोटींच्या रोकडवरून अंदाज समितीकडे बोट उठतंय। याबाबत अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकरांना प्रश्न विचारताच ते पत्रकारांवरच भडकले। तुमच्या खोली शेजारी कोणी गांजा आणून ठेवला तर तुम्ही जबाबदारी घ्याल का, असा उर्फटा सवाल त्यांनी केलाय। आता समजा मी 105 रूम 103 नंबर मध्ये राहतो आणि 102 मध्ये काही घडलं तर कोणी गांजा आणून ठेवला, कोणी ड्रग्ज आणून ठेवला, जबाबदार मी आहे का? ते शासकीय अरे ऐका, याला जबाबदार आम्ही आहेत का? आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते? मित्रांनो, समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही। 3 दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय, गावागावात भेटतो लोकाला, जनतेशी संवाद, याचं कौतुक तुम्ही करा आमचं। आम्ही गावात गेलो, लोकांना पाणी विचारलं, अरे चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर का लक्ष देत नाही? धुळे शासकीय विश्रामगृहातील रूम क्रमांक 102 मध्ये रोकड सापडली। ही रूम अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकरांच्या पीए किशोर पाटलांच्या नावे 15 मे पासून बुक होती, असा आरोप होतोय। त्यामुळे प्रशासनानं अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांचं तातडीनं निलंबन केलंय। कोट्यवधीच्या रोकड प्रकरणी निलंबित किशोर पाटील धुळे पोलीस अधीक्षकांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते। किशोर पाटील गेल्या 20 वर्षांपासून शासकीय कर्मचारी आहेत। विधान भवनात सहाय्यक पदावर कार्यरत आहेत। प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून रुजू झाले। 2016 ते 2019 या काळात अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री असताना किशोर पाटील स्वीय सहाय्यक होते। गेल्या 17 ते 18 वर्षांपासून ते खोतकर यांच्या सोबत आहेत। यापूर्वीही खोतकर अंदाज समिती अध्यक्ष असताना किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम करत होते। दरम्यान आमदार अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। त्यासाठी त्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय। तर किशोर पाटलांचा या रोकडशी संबंध नसल्याचं अर्जुन खोतकरांनी म्हटलंय। अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सीव्ही सहाय्यक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे। आम्ही पण आरोप नाही, आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हे दाखल केला पाहिजे, ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे। 100% तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये, त्यांचं निलंबन 100%। सीसीटीव्ही तपासा, 100% त्या रूम मध्ये 102 मध्येच ना ती रूम, 102 रूम मध्ये तो राहत नव्हता। आरोप होत असतात, आरोप असे करत असतात, लोक बिनबुडाचे आरोप करत असतात। तेव्हा मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील, कायदा तपासील। धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकडवरून खासदार संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। कैलास पाटलांना 15 कोटींचं टार्गेट देण्यात आलं, त्यातील 10 कोटी जालन्यात जमा करायचे, असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय। 10 कोटी जालन्यात जमा करायचे, जालन्यात पुढल्या 24 तासात समिती तिथून गेल्यावर, समितीचं काम संपल्यावर 10 कोटी रुपये जालन्यात जमा करायचे। ते महाशय अंदाज समितीचे अध्यक्ष झाल्यावर किती बैठका झाल्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात गेले, तिथे काय जमा झालं, या सगळ्याची चौकशी कालमर्यादेत होणं गरजेचं आहे। हा विधिमंडळाचा विषय आहे, पक्षाचा तर आहेच, पण विधिमंडळाचा आहे। आणि कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले की याच्यामध्ये SIT आम्ही करू, आणि रामभाऊ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे आमचे अध्यक्ष सभापती आहेत, त्यांनी लक्ष घातलेलं आहे या विषयामध्ये। शासकीय विश्रामगृहात 2.25 कोटींची रोकड सापडणं ही साधीसुधी बाब नाहीये। इतकी रोकड कोणी आणली आणि का आणली आणि कशासाठी आणली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाणं आवश्यक आहे, अन्यथा मतदारांचा सरकारवरून विश्वास उडायला वेळ लागणार नाही। भूषण चिंचोरे, प्रतिनिधी धुळे।